बघू शकता एअर फिल्टरची कंडिशन पूर्ण खराब झालेली आहे. ही जुनी बॅटरी आहे, एक्साईडचीच आहे. आणि ही नवीन बॅटरी आहे बघा, XLEZ5A. चला आता त्याची आपल्याला बॅटरी एअर फिल्टर चेंज करायची आहे. बॅटरी तर आणली नाही, बॅटरी डायरेक्ट तिकडे जाऊन घेऊया. त्याची बॅटरी डाऊन झाली आहे. चार्जर व्यवस्थित आहे का गाडीचा बघूया आपण. सीट काढूया याची. हे बघा, ही बॅटरी आपली. हा स्टार्टर दिला आहे आणि इथे हा एअर फिल्टर आहे. हे 4 स्क्रू आहेत त्याचे एअर फिल्टरचे, ते काढून घेऊ. चला हे 4 स्क्रू लूज करूया. हा असा बोल्ट आहे. बघूया खराब झाला आहे की नाही. बघू शकता एअर फिल्टरची कंडिशन पूर्ण खराब झालेलं आहे. तर आपण नवीन इन्स्टॉल करून घेऊया. आणि हे आणि हे कवर क्लीन करून घेतो. हा मोटोलचा हेल्मेट इंटेरियर क्लीनर आहे. तर आपण ह्याचं स्प्रे करून याला क्लीन करून घेऊ. चला क्लीन करून घेतो. याला पूर्णपणे कवरला साफ करून घेऊया. ते आतमध्ये क्लीन करून घेऊ. हे बघा, पूर्णपणे क्लीन झालं आहे मस्तपैकी. तर चला आता एअर फिल्टर लावून घेऊ. फिल्टर N160 हा पार्ट नंबर आहे आणि ही प्राईज आहे. चला आता याला काढूया. हे बघा, हा जुना आणि हा नवीन. कंडिशन बघा असं आहे. तर चला रिप्लेस करून घेऊ आता. असं लावलं आपण. त्यानंतर हा कवर आणि हे चला हे 4 स्क्रू लावून घेऊ. हे आपण आता कवर लावून घेतलेलं आहे हे बघा, आणि क्लीन पण केलं आपण. तर त्याच्यावरचं रबर कवर पण लावून घेऊ. याला पण चांगलं क्लीन करून लावू. चला हे आता आपण एअर फिल्टर लावून क्लिनिंग वगैरे करून घेतलं आहे बघा. आता आपण बाईक स्टार्ट करून वोल्टेज प्रॉपर येतं का चेक करूया. 12.41 आता ऑन करून बघूया गाडीला. हे बघा 14.47. म्हणजे चार्जर व्यवस्थित आहे तिचा. बॅटरी आपल्याला चेंज करावी लागेल. गाडी आता आपली सर्विस करून झाली आहे. एअर फिल्टर आणि सगळं इंटरनेट क्लिनिंग करून झालेलं आहे. हे बघा, आता गाडीचा आवाज जरा थोडा चेंज झाला आहे एअर फिल्टर चेंज केल्यामुळे. आणि टोटल किलोमीटर आपले झाले 8,797. पेट्रोल आपल्याला भरायचं आहे आता. चला नवीन बॅटरी इन्स्टॉल करतो आहे एक साईड.
जुने काढायला लागेल. ही जुनी बॅटरी आहे, एक्साइडचीच आहे. आणि ही नवीन बॅटरी आहे बघा, XL EZ5A.